कर्नाटक भागाला विजापूर विजापूर शहरामध्ये आदेशात राज्य करत जुलमी सत्तेचा अमल त्याने केला महाराष्ट्रावर या असणाऱ्या मराठे सरदारांना ठेवले गुलामगिरीवर काळ होता धाम तुम्हीचा तो फार अशामध्ये शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर बढता बढता शिवरायांच्या पराक्रमाचे पवाडे झाले थोडे बेगमची बादशाहीने भरविला दरबार हत्ती सारखी ताकद असणारा शाहिस्ते खान दोरे विडा उचलण्यासाठी उठला अफजल खान दोरे चालू शिवरायांच्या मध्ये शिवरायांनी बादशाच्या हातात देऊन तुरे तयावेळी अफजल खानाचा पुतळा काढला बाहेर वाशी अवघड खानाचा निर्देव सिद्धेश्वराचा वर्गा समाजा शिरावर थाप मार डिंबाड्या ढोलावर सुंबरान मांडले सुंबरान मांडले सुंबरान मांडले सुंबरान सुंबरान गुलाला सुंबरान गुलाला सुंबरान गुलाला सुंबरान देव जातो जळाला आणि माधवी वासी ढोलाच्या तालावर या ढोलाच्या तालावर माझा आवाज चढतोय आवाज चढतोय आणि गाणं मी घनघरी गातोय
औंधाचा तुझ्यावर साथ पाऊस का भावी उठतोया लागला तर लागतोया नाही तर मन जातोया संसाराचा गाडा किती वाढता
तरी काही प्रकार झाला बाबऱ्या नाचायला विरापाल हनाचा थोर लागला व्हायला शिंगुऱ्या मायाला सोबत ज्याने मेंढ्या लागला टाकायला तरी त्याला दुधाला होत्या मेंढ्या बाबऱ्याचा राखायला मेंढ्या राखतेला प्रकार नाचा गेला लग्न देवाचं झालं देवानं अवतार कार्य जाणून घेतलं आणि अक्का मायेवा गंगा सोडावंती मात बालाई सर्वांचा देवलेला तरी तिरू बाबऱ्याचा घ्यायला झाला होत्या जीवाचा प्रकार करायला निघून जायचं आपल्या अवतार कार्यासाठी आपण तब पाहिजे धराय त्या टायमाला
देवाचं तप त्या वेळेला थरथरी माता लागली थरथरा कापायला इंद्र सभा लागली डगमगायला याचं कोड पडलं कोणाला तर इंद्र देवाला देवाचं तपान झालं तर या तपाच्या जोरावर माझी गादी हिसकावून घेईल त्या टायमाला काही झालं तरी या असणाऱ्या बिरदेवाचं तप मोडलं पाहिजे म्हणून इंद्र देवानं त्या वेळेला या असणाऱ्या इंद्र देवानं काय केलं नहाक व मारी
आणि बिरदेवाचं तप मोडा नाच गायन करा त्याचं मन मोहित होईल असा प्रयत्न करून त्यावेळेला तर त्याचं तपाचे तुम्ही प्रेकांना मोडायला एवढा ऐकल्याबरोबर रंभाने उर्वशी इंद्रदेवाची आज्ञा घेऊन त्या टायमाला राजाच्या वरच्या पाय बाबऱ्यांना करायला निघून आले होते त्या खारमांच्या प्रेकांना खंडाला तपाचा शोध लागल्या होत्या लावायला वाटचाल करीत करीत निघून आल्या कुठं तर ह्या आग्रायणी काटाला तर आग्र्याच्या काट्याला बाबऱ्या आल्या आता जरा तान्या देवा ढगले तपच्याने प्रेकांना शोधायला तपाचा शोध त्यांना लागला शमी भोर आणि आपटा 3 झाडाच्या मुळीला देवानं तप धरल्यानं जागा त्यांनी न्हाळली त्या वेळेला आणि राजाच्या पाया प्रेकांना मोहित बाबर केलं पाहिजे तान्या प्रेकांना देवाला आणि तपायाच्या बघा जवळ तपायाच्या बघा जवळ आणि निघून बघा आल्याता
आग्नेय मेघाचा धावा करायला तरी झाला होता धाव बाबरे आता करायला इंद्र जीव झाला होता मेघाला प्रिंगात धाव बोलवायला जुळजुळा असा सोसाट्याचा वारा सुटून दगडाच्या शेळीचा पाऊस पाहिजे पडायला अण्णा नव्हता बाबरे सुटला धाव बोलायला काही झालं तरी ह्या देवाचं जप पाहिजे मोडायला आज्ञा मेघाला दिली नि मेघानं मात्र त्या टायमाला असणाऱ्या इंद्रदेवाच्या म्हणण्याप्रमाणे खरोखर ढाण्या मेघ गरजून लागला पडायला माझं बोलणं खरं का खोटं ठरतंय रे काय करावं आता टक्कर फिरतंय रे पुढे जायचं लवडी गाव असो किंवा आपलं वाशी गाव असो तो रस्ता कशावर कागदावर कुठल्या गावात जावा कमानीतनं गाडी आत गेली की पहिली गाडी खात्या चांगला आहे कागदावर नाही कामावर द्या पण बऱ्याच गावात अशी रीत आहे कमानीतनं गाडी आत गेली की पहिली गाडी खात्या खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डा हे तर करत नाही पण या गावाच्या नावाखाली आपली जोडी भरतही रे काय करावं दादा टक्कर फिरतही रे शंभर द्यायची ताकद नसली तरी जाणग्यावर 500 काढून जायचं एकदा का वर्गणी जमा झाली हा. की मग पंचानी राहुलाय पैशाला कातर आणि तमाशाला पुढे म्हातारा बोटरा बाबा बकरा मात्र तमाशात मावशी करायला लागतोय पण तमाशा होतच नाही बरं का आता उरुस माई म्हणले की पै पाहून जेवायला तर सांगतात होय आपला तर वय झालंय त्याशी पोरटाला जाऊन द्या जेवण द्या जमणार नाही म्हातारा पुढच्या कट्याला लगेच जाणार जेवायला जाऊन बसल्या एखाद्याला विचारलं रे मला चावतंय का म्हातारा काय घरात थांबतो कारण तो घरी दिवस आणि मागे बी जाईना गर्दीमध्ये घुसतोय रे काय मेरा दादा टकुर फिरतोय पण रोगी तक्रार काय घेऊन आले नाही डॉक्टरनं त्याला औषध काय दिले काय जाय का एमबीबीएस डॉक्टर काय रोग्याची तक्रार डोळ्याची आहे आणि त्याला जुलाबाचं औषध देई बघा एमबीबीएस डॉक्टर किती हुशार आहे रोगी आले आपले डोळे दाखवाय आणि या वाघांना औषध कसलं दिले जुलाबाचं ते काय दुसऱ्या दिवशी झाड बघता काय दिले हे घरातल्या लोकांना काय माहित नसतं याला ते माणूस काल आमचा माणूस कडकडीत होता आज सारखा पळा लागलाय बहुतेक मसुबा लागला का कोणाचा कोंबडा कापायला लागतो पण एवढं करून सुद्धा डॉक्टर बिला 10 रुपये कमी घेते का बघा अजिबात घेणार नाही बिला पायी डॉक्टर कसं आहे रुसतंय रे काय करावं दादा टकुर फिरतंय रे इंद्राच्या आज्ञेप्रमाणे रामा शिळेचा पाऊस पडला तरी सुद्धा त्या तपाचा बंद नव्हता व्हायला तर बाबरे बघ नाही झाला काय झाला
निघाली होती बाबरे इंद्र देवाला ब्रेका धावटायला म्हणून या इंद्र देवानं 33 कोटी देवाला बोलावलं केलं बोलवून घेतलं आपल्या जवळ त्या टायमाला देवाने बाबऱ्यांना बोलायला असणारा इंद्रदेव मात्र त्यावेळेला बाबऱ्यांना बोलायला खाल मान्य ब्रेका खंडाला बोलावयाला लागायला बघायला सांगायला लागेला खलमानेव खंडाला बघाया बाबा पंढरपुराला बाबा पंढरपुराला पंढरपुराला विठ्ठलाच्या या भेटीला निघून त्या जायचं चला जाऊया निघून सव्वा लाख अष्टाया गावाला कोण हाईवर आया नुसत्या करतोय खाना खुना मुलगी मामाची असणाऱ्या इंद्र देवाला 33 कोटी देव संगतीला घेतलं त्यावेळेला 33 कोटी देवांचा नाव कृष्णा ब्रेका घ्यायला गावा पंढरपुराला या खल महादेव खंडाला आणि मधल्या ताळाला निघून आले गावा पंढरपुराला 33 कोटी देवांचा जमाव पाहिला आणि देवा विठ्ठलानं नवल्या हरीनं त्यावेळेला देवांचा देव असणारा इंद्र कशाच्या पायात सगळा जमाव घेऊन त्यावेळेला म्हणून देवानं भरवून घेतलं इंद्राला अरे बाबा एवढा जमाव संगतीला कशा पायी निघून आला तुझ्या गावा पंढरपुराला म्हणल्याबरोबर इंद्रदेव लागला बोलायला खल मानेव खंडाला या मधल्या ताळाला पुण्याने कशासाठी तप भरलंय पण देवा त्या तपाचा भंग पाहिजे करायला जर तपागळ झालं तर देवा माझी गादी हिरावून घेईल असं कोड पडलंय माझ्या जीवाला आणि देव विठ्ठल लागला बोलायला ठीक आहे बाबा आल्या मार्गाने तो निघून परत जा ह्या असणाऱ्या कुणी कशासाठी तप धरलं याचा मी शोध लावून त्याचा अभ्यास करतो त्यावेळेला इंद्रदेवानं दोन्ही हात जोडला आणलेला सर्वचा भाव घेतला संगतीला देवाचा निरोप घेऊन इंद्रदेव माघारी फिरायला इंद्रदेव माघारी निघून गेला पण ह्या गावा पंढरपुराला देवासारख्या देवाला आणि नवल्या हरीला त्यावेळेला विचार पडला देवाला विचार पडला
आणि देवी त्याला लावता विचार मनाचा बाबरे आता करायला तपाचा भक्त पाहिजे आपल्याला करायला म्हणून देवानं देव माव सोडली व्यापाराचा म्हणजे वाण्याचा वेश देवानं धरला त्यावेळेला आणि देवला लावता बाबरे गाव पंढरपुराला विचार भिंगा करायला या असणाऱ्या मावल खोऱ्या देवाने व्यापाराचा वेश धरला आपल्या माया विविधेच्या जोरावर हजारो नंदी निर्माण केलं त्यावेळेला आणि हजारो नंदी निर्माण बाबरे आता करायला त्यातले शिंग्या नंदी भिंगा टासायला या असणाऱ्या प्रत्येक नंदीच्या पाठीवर गहू हरभऱ्याच्या बोन्या लादल्या मोरपच्या तोंडाला एक नंदी त्यावेळेला तर एक शिंग्या नंदी पुढे बाबरे आता टासायला त्या नंदीच्या पाठीवर आपलं बावल भिंगा ठेवायला आणि व्यापाऱ्याच्या निमित्तानं देव गाव फिरत फिरत मात्र त्या टायमाला देवी त्याला लावता बाबरी वांचर भिंगा करायला त्या झालेला मार्गाला लागला वाट झालं करीत वाट झालं करीत माझा मल्हारी रुसून चालला घोड्यावर बसून गेला बालुरा नाहीला माझा लग्नाच्या सून जसा तवा तुझ्यावर आधी हाताला चटके मला मिळते भाग व्यापाऱ्याच्या निमित्तानं गावोगाव फिरत त्यावेळेला असा ध्याना निघून गेला नवकीने सांगला संध्याकाळ वेळेला देव वाट लागला होता चालायला रात्रीच्या वेळेला आणि वाट चाल करीत ठेवला विठ्ठल त्या टायमाला निघून गावाला सालावर नदीला सिद्ध महालापाच्या मेंढ्या त्यावेळेला सिद्ध महालापा सर्व गुडतरावरून जीवन खाऊन झोपला होता एवढ्या चावडीला असणारा हजारो बैलांचा ताना त्यावेळेला एक शिंगी नंदी मोरच्या तोंडाला गांड्या घुमऱ्याचा आवाज लागला व्हायला असणारा सिद्ध महालापा झोपलेल्या जाग्याला घाट्या घुमऱ्याचा आवाज कोणी ऐकला सगळ्या समऱ्या गुल्या मोगऱ्याच्या नावाचं दोन तुकडे केलेला घाट्या घुमऱ्याचा आवाज ऐकून ती कुत्री लागली भुकायला कुत्र्यांचा गलबल ऐकून त्यावेळेला जागा सिद्ध महालापा झाला उठून बसला सिद्ध महालापानं मात्र त्यावेळेला 1000 बैलाचा तांडा आणि मोरकोच्या कडला त्यावेळेला सिद्ध महालापानं एक शिंगी नंदीच्या पाठीवर 52 ब्रीद पाहिला आपल्या गुरुचं ब्रीद बघितलं आणि सिद्ध महालापा मात्र त्यावेळेला
संध्याकाळ वेळेला व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. हा अफसार बोर्ड आहे टॉप मध्ये झालं पाहिजे. असणारा देव नवतीने सांगायला जायला आणि बरोबर वेशीचा दरवाजा वेळेला देव निघून वेशी जवळ गेला. वेशी राख्या राखून मात्र त्या टायमाला दरवाजा उघडा आणि मला हात सोडा एवढं म्हटल्याबरोबर वेशी राखे राखू त्या वेळेला सीझन कसला आहे कारण एप्रिल आणि मे 2 महिने म्हणजे लग्नाचा सीझन. आता पूर्वीची पद्धत कशी होती माहिती आहे. पूर्वीच्या काळात पारात असो ताट असो त्या ताटात सभोवती नोटा लावायच्या त्याच्यात नारळमध्ये ठेवायचा आणि हुंडा दिली हो हुंडा. आता हुंडा बंदी आहे कायद्यानं बंदी आहे. पण तरी सुद्धा हुंडा द्यायला कायद्यानं बंदी केली पण आपल्या अंगाने घ्यायला बंदी नाही केली. आपल्या अंगाने घ्यायला बंदी केली. मुलगा काय म्हणतो माहित आहे अहो लग्नाला मी तयार आहे हुंडा नको मला. तिला तरी सुद्धा घेणार नाही अजिबात घेणार नाही. जे काही द्यायचं ते पुरीला द्या काहीच नको मला. जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर तुमच्या मुलगीला द्या. आपल्याला काय अजिबात नको. दिलं तरी सुद्धा घेणार नाही. पण तिला फिरवायला नवरदेवाला का नाही काय मुलगीला फिरवायसाठी 1 लाखावालाची जोडी घेऊन द्यावो. गाडीवर फिरायची सोय झाली. मुलगा काय म्हणतो ऐका तुमची चिंगाई नको मला नको मला 10 तोळ्याचा सोन्याचा हार घाला की सोनीला. नको आणखी नको तुमच्या मुलगी 10 तोळ्याचा सोन्याचा हार घाला. 10 तोळ्याचा. होय. आणि पुढे मुलगा काय म्हणतो माहित आहे तिच्या पायात पाहिजे ना हातामध्ये 9-10 तोळ्याच्या तिला बांगड्या द्या बांगड्या द्या बांगड्या द्या बांगड्या द्या.
20 तोळे सोनं झालं. आजच्या भावानं बघायला गेलं तर 12 लाख रुपये झाले. कशाला ओरडा लागतोय? तुला तरी सुद्धा येणार नाही. गाडीने फिरायची सोय झाली, अंगवल्या दागिन्याची सोय झाली. पुन्हा मुलगा काय म्हणतो बघा, तुमचं मोठं मोठं पाहुणे जेव्हा येतील घरी माझ्या, माझं बघून घर साध तुम्हा वाटेल लाजल्याच्या. मुलगा काय म्हणतो, तुमचं मोठं मोठं पाहुणं आहे, माझं साधं घर आहे. आणि ते घर बघून तुमच्या पाहुण्याला लाज वाटत. हो, ह्याला काय लाज वाटणार नाही. अजिबात नाही. तुमच्या पाहुण्यासनी लाज वाटेल. तेव्हा मुलगा काय म्हणतोय, तुमच्या मुलगीच्या सोयीसाठी एक झकास राहायला एक बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या. आता नियमाप्रमाणे लग्न तरी झालं. होय. आता लग्न झाल्यानंतर घरातली मंडळी सांगते, बाळ आपलं कुलदैवत असतं, जरा वावर जत्रेला जाऊया. आता पूर्वीपासून नियम आहे तो. आता वावर जत्रेला जात असताना पूर्वीचा नेम वरदावळा असायचा, करोडे असायचे, सगळे मिळून विसरून जायचे. गाडी करून आता गाडी टू व्हीलर काढली की बायकोला घेतली की निघाला वावर जत्रेला होय. मोबाईल युग आहे. आणि अशी जी जोडी वावर जत्रेला जात असताना नवरा बायको गाडीवर, मोबाईल खिशात, स्क्वॉड काना, वावर जत्रेला निघाल्या. घाई घाईने गेली, देवदर्शन केलं, मागाय फिरलीत, पुन्हा गावाकडे येताना तेच मोबाईल खिशात, स्क्वॉड काना. मुलगी गाडीवर बसत असताना तिच्या हातात एक पर्स पडली. गाडी थांबवा, गाडी थांबवा. आता याच्या कानात स्क्वॉड आहे, त्याला काय काय मिळालं नाही. कमीत कमी 2-4 किलोमीटर गेला, रस्त्याच्या कडेला गाडी उभा केली. म्हणतो काय झालं, माझी पर्स पडली याचं की म्हणता घेऊ. आता एवढे लांबून तर पर्स इकडे मध्ये लगेच काय हो, वेळ लागला. मुलगी परसाला मागे गेली, हा भाताकडे गाडी कडे लावलेली आहे. खिशातला मोबाईल काढला, गाडीवर त्याला स्क्वॉड कानात आहे, मोबाईल बघत बसला. त्यात हा गुंग झाला. बराच वेळ झाला, मुलगी परस घेऊन माघारी आली नाही. चालत जाऊन यायचं म्हणल्यानंतर वेळ लागला. हा मोबाईल मध्ये गुंग असताना रस्त्याच्या कडेला एक खुली बाई होती, सारखी शिवली, त्याच्या गाडीवर बसली. यानं मागे बघितली, त्याला वाटलं बाईकवर बसली आणि किक मारली, घेऊन पार घरा गाडी उभा राहिली. दारात येऊन गाडी उभा राहिली. म्हातारा गाडी तू बाबू राहिला, जाताना बायकोला घेऊन गेला, म्हणा येताना कोण घेऊन आला. त्याने काय चित्तारले कुठलं गाडी उभा केली, उतार खाली, एक नाही दोन नाही. पुन्हा थोड्या वेळानं उतार म्हणतोय ना, एक नाही दोन नाही. तिसऱ्या डावाला जरा रागा रागा उतार म्हणतोय ना. त्यावेळी झाक दिशी गाडी खाली उतारली. त्यावेळी त्याला कळायला गेली आपली बायको. मोबाईल मध्ये माणूस किती मोबाईल पाठीमागे राहिली तरी सुद्धा ध्यान नसते. मोबाईल पाहिजे महत्वाची काम होत्या, नको असं नाही, पण कुठल्या गोष्टीला कितपत वापरायचा त्याला काही मर्यादा आहे. पण असुरामा असणारा देवाचा नाहीला झाला देव, विशिरा काय राखून लागला बोलायला. मला राजा अमुशीला पाहिजे भेटायला, मला अमुक शिदाला भेटायचंय, दरवाजा उघडा, मला आत सोडा, विशिरा काय लागू लागलं बोलायला. अरे बाबा तुला सोडता येणार नाही, रामाची रात्र इथंच पाहिजे तुम्ही का टाकायला. असणारा हा रात्रीचा नेम आमचा अमुक शिदाचा. एक वेळ दरवाजा बंद झाला की त्यावेळेला तर सकाळी दरवाजा उघडणार, त्याच वेळी तुम्हाला राजा अमुशीची भेट होईल म्हणून का बोलायला. अमुक्षिदाची भेट सकाळीच होईल. आतून किंवा बाहेरील कोण असो, कोणालाही आत सोडायचं नाही त्यावेळेला. असा राजा अमुशीला आम्हाला नियम घालून दिला प्रेमात असायला. त्यामुळे रामाची रात्र इथेच पाहिजे करमायला, रात्रा करून सगळ्याचे आभार्याला. राजा अमुक बाबऱ्यात आशिराला. एवढं म्हणल्याबरोबर देवासारख्या देवाचा नाईला झाला त्यावेळेला. आणि अमजनीच्या ब्रेकात वेळेला जेव्हा विचार मनाचा केला ब्रेकात असायला. कसंही झालं तर आपल्याला रात्र हितच पाहिजे काढायला. ब्राह्मणाचं रूप तर देवानं धरलेलं होतं, ब्राह्मणाच्या रूपात देवानं त्यावेळेला हिना धरला हाताला, घुरू बांध पायाला, चिपड्या हातात धरून त्यावेळेला. रात्रभर देवानं भजन कीर्तन सुरू केलं, त्या कीर्तनाच्या नादात साऱ्या या नगरीवर उजेड लागला पडायला. भर मध्यान राती लाव, अमुक सीधा झोप लाव.
आपणच नेम करायचा आणि आपणच मोडायचा का त्यावेळेला असं झालं सकाळ झाल्याशिवाय नाही दरवाजा उघडला जाणार कोणी असो त्याला आत नाही घेणार ऐकल्याबरोबर देवानं रात्रभर भजन कीर्तन केलं रामाची रात्र त्यावेळेला आनंद झाला मोक्षीदाला पाय घड्या टाकीत त्यावेळेला घेऊन गेला आपल्या मंदिर महालाला नेऊन आसनावरती बसवला ब्राह्मण रूपी भुवाला लागला बोलायला सेवापूजा केली त्यावेळेला आपल्याला काय मी देऊ एवढं म्हणल्याबरोबर मात्र त्या ब्राह्मण रूपी भुवा लागला बोलायला भूक लागली माझ्या पोटाला एवढं म्हणल्याबरोबर त्यावेळेला पण मी असणारा ब्राह्मण असून व्रतस्थ आहे दुसऱ्याच्या हातचं शिजलेलं अन्न मी खात नाही त्यावेळेला शिधा उलपा द्या मला एवढं म्हणल्याबरोबर अमुक शिधा ते राणी शिदला त्या टायमाला आपल्या घरवाले Thank you.
त्या भरलेल्या सुपात पण दिलेला नाही तर सांगितलेलं बरं आहे ना. अजून तरी आम्हाला दिलेला नाही मग त्याची जवाब काय. कारण आपल्याला च्या कसा लागतोय सांगायला पाहिजे ना. आल्याची पावडर त्यात घातली गाय वेलदोडा बारीक करून टाकलाय गाय. दुकान आता झाली हो. पण आम्ही सुद्धा रोज एका गावाला हाय. आम्ही सुद्धा लई लई चापेर हाय. चहा दिल्याशिवाय कुण म्हणणार नाही. चहा दिल्याशिवाय कुण म्हणणार असणाऱ्या अमुक शिराच्या राणीनं धान्याचं सूप भरलं त्यावेळेला आणि घेऊन आली बाबरे दरवाजाच्या पिंगाला बाहेरच्या बाजूला एवढ्या जाव दिला असणाऱ्या ब्राह्मण रूपी बुवानं त्या सुपात फक्त 3 मुठी धान्य त्यावेळेला 3 मुठी धान्य बाबऱ्या त्या घ्यायला पानाचा विडा पिंगाला घ्यायला बेट मडक संगतीला घ्यायला मुळाचा खडा कटिकर खेमाना संगतीला घेतला आणि इथून आता निघून जायचं गावा बाहेरल्या बाजूला म्हणून आला होता तेव्हा बाबऱ्या आता करायला राजा अमुकशिदाचा निरोप घेतला. ब्राह्मण रूपी बुवा कटिकर खेमाना घेऊन त्यावेळेला तर वाटला होता बाबऱ्या आता चालायला निघून आला तो गावा बाहेरच्या पिंगाला बाजूला निघून गेला देव गावा बाहेरल्या बाजूला एका निर्जन माळाला निघून येऊन पिंगाला थांबायला. जिथं सावलीला बसेल म्हणलं तर झाडाला पान नाही. पिन म्हणलं तर वड्याला पाणी नाही त्यावेळेला तर अशा ठिकाणाला बाबरे तो निघून आला पिंगाला हसायला. कटिकर खेमाना विचार करतो म्हणाला हा असणारा ब्राह्मण वेडा आहे का काय. कशाला असल्या जाग्याला आला असेल त्यावेळेला. तर बाबरे सावली नाही फेकायचा आता बसायला पाणी नाही फेका आपल्याला ताप्यायला असा नारायण कधीचा महाराज सुटला या गती जोरात
पहिलीच आहे होय. असा आणि कधीचा वारा सुटला अगदी जोरात आणि इथं सध्याला नाही थारावं या आधीच्या जमान्यात खऱ्याला नाही थारावं या आधीच्या जमान्यात सध्याला नाही थारावं या आधीच्या जमान्यात खऱ्याला नाही थारावं या आधीच्या जमान्यात अरे बाबा हल्लीची फॅशन आहे ती. हल्लीची फॅशन आहे म्हणून आजकाल बघायला गेलं तर या फॅशनेबल युगात आणि या फॅशनच्या पायात पोरका पुरीवर तैनात ओ या आधीच्या जमान्यात खऱ्याला नाही थारावं या आधीच्या जमान्यात खऱ्याला नाही थारावं या आधीच्या जमान्यात अरे बाबा 15,000 रुपये दिले आज. कशाला सांगाला 15,000 रुपये दिले हा म्हणून घरामध्ये असणारं धुणं भांडी कुंडी काय असेल ते सगळं त्या म्हातारीनं हा सुनबाई दाबात पांगावे तिचा मोठा तीच मोठ्या विचारते म्हातारे झालंय का नाही अजून. पण ह्या दोघींच्या पायात हाल कोणाचं माहिती आहे का. नवरा नाळाचं पाणी भरीत ओ या आधीच्या जमान्यात पूर्वीच्या काळात पाण्याची पद्धत कशी होती पहाटे 4 वाजल्यामध्ये कावड खाण्याला कार वाजत जायची. नदीला विहिरीला जो कावडीनं पाणी हा. आता दारात जावे आली त्याच्या वेळेला पाईप आली. ही पाईप पाण्याच्या भांड्यापर्यंत पोहोचली पण सकाळी 8 वाजता नवऱ्याला कामावर जायचं आहे. बायको भाकरीला बसलेली भांडे उठून जाणार बायको हळून जाणार नदीचा पाईप भरावं एक घाट पायपाला दुसरा घाट कमरेला आणि कोण भरते नवराच करतो. आपल्या आजकालच्या युगात ही पद्धत आहे अरे बाबा कलियुगाचा जमाना आहे. अहो देव पूजा करून घरी सुनबाई करी पंचारती कसं युगात आहे माहित आहे हा देवपूजा काय पंचारती काय. पण एवढं सगळं करून सुद्धा सासू सासऱ्याला दिवसभर उपाशी मारती अहो त्यांची एकच असेल. एक दिवसाची झाली 8-10 दिवस घरात माता उपास आहे रोज एकादशी आहे का रोजचं जावी. हा आणि 8-10 दिवस घरात माता उपास राहिले तरी चालेल पण हल्लीच्या युगातली सुनबाई माहेराची करती या भरती व या आधीच्या जमान्यात मोदीने फुकट घ्यायचा केले. लॉकडाऊन पासून मोदी फुकट देतो आणि आता सुद्धा 5 वर्षे मोदी धान्य फुकट देणार आहे तिला सांगतो ही मोदीची गॅरंटी आहे गॅरंटी आहे. एवढं सगळं खाऊ शकतंय का अजिबात नाही. आई आली की पिशवी भरली मायाची भर झाली. काय नाही असं ते सगळं मायाला येत आहे माहेरला म्हणून काय सतयुग आणि कलियुग जे सतयुगात होतं ते कलियुगात काहीच राहिलं नाही हो. पूर्वीच्या काळात ते आताच्या काळात होय. कारण पूर्वीचा काळ कसा होता हा. अहो कुंकू आल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या सतीवार कसं होतं माहिती आहे का. बाजार कंपनी कुंकू असायची बाईच्या कपाळाला 1 रुपयापेक्षा मोठ्या आकाराचं कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्य मोठं आपल्या पतीला. आताच्या युगात त्या कुंकवाचं नाही नाव झालं कुंकवाच्या जागी 5 रुपये दिले की महिना पगार लागत नाही. 5 रुपये दिले की. होय. पण खरोखरच जे सत्ययुगात होतं ते कलियुगात काहीच राहिलं नाही हो. काहीच राहिलेलं नाही आणि अशामुळं अहो कुंकू आल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या पण बाथरूमच्या भिंती सर्व सुवासिनी झाल्या. बघा सकाळी उठायचं कपाळाची काळाची भिताडा लावायची. दाराच्या चौकटीला तेवढ्या बाथरूममध्ये तेवढ्या आरशाला तेवढ्या त्यातनं सकाळी उठायला जर वेळ झाला आल्यावर जर दूध काढायला जायचं
झालं तर जाता आता कपाळी काढायची, दंडावर लावायची, म्हणून धुयाचं पुन्हा दंडावली काढायची, कपाळा लावायची, हातात किती घ्यायची, झालं पडायचं. यात कोणाची काय रमात चूक नाही बरं का. हा 25, 30, 40 लाख रुपये खर्च करायचं, बंगला बांधायचा. त्या बंगल्याची वास्तुशांती करायची. वास्तुशांती करीत असताना उमऱ्याला हळद कुकू, चौकटीला हळद कुकू, भितडाला कुकवाची बोट, हा बाथरूमची आठवण कोणाला होती का. अजिबात नाही. म्हणून ती टिकली काढायची, त्या बाथरूम मध्ये लावायची, आंघोळीला गेले की कपाळाची काढायची, त्या बाथरूम मध्ये लावायची. म्हणजे त्याचं वास्तू बनायचं ते बाथरूम. अशी रीत कलियुगात वया